तर मंडळी आज बनवूयात बेकरी सारखं परफेक्ट असं खारी पॅटीस घरच्या घरी। त्यासाठी पॅन मध्ये तेलावरती धना पावडर, जिरी, बडीशोप घालून घ्यायची। आलं, लसूण, हिरवी मिरची, हळद आणि लाल तिखट घालायचं। त्याचबरोबर उकडलेला वाटाणा, उकडलेला बटाटा घालून घ्यायचा। गरम मसाला, कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि अतिशय चविष्ट असं हे सारण तयार होतं। या सारणापासून आपले खारी पॅटीस बनवणार आहोत। मैदा मळून ठेवला होता, त्याच्या गोल अशा शीट्स लाटून घ्यायच्या। अतिशय पातळ अशा शीट लाटायच्या। एका वेळेस मी 4 शीट लाटून घेतल्यात। आता याचबरोबर बनवायचं साठा। वाटीमध्ये 4 ते 5 चमचे कॉर्नफ्लॉवर, त्यामध्ये तेल घालायचं, सुंदर साठा तयार करायचा। शीट्स अशा पद्धतीने एकावर एक ठेवत जायचं। प्रत्येक शीटला कॉर्नफ्लॉवरची पेस्ट लावायची आणि चौकोन असा रोल करून घ्यायचा। हा रोल लाटून घ्यायचा, कडा कापायच्या, सारणाचे छोटे छोटे गोल बनवून या पट्टीवरती ठेवून घ्यायचे। डिटेल व्हिडिओ पोस्ट केलाय, खाली लिंक दिली, त्यावर जाऊन एकदा नक्की बघा। अगदी मीडियम गरम तेलावरती खरपूस असे खारी पॅटीस तळून घ्यायचे। सुंदर असे भरपूर पदर सुटलेले हे खारी पॅटीस तयार आहेत। एकदा नक्की ट्राय